Hello students, welcome all of you. Today we are going to solve problem number 2. First step, while solving the problem, read the problem carefully. LT Limited went into liquidation with the following liabilities. So इकडे मित्रांनो आपल्याला लायबिलिटीज बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. फर्स्ट त्यांनी दिलेली आहे लायबिलिटी सिक्युर्ड क्रेडिटर्स. सो हे क्रेडिटर्स आपले सिक्युर्ड आहेत, त्याची अमाउंट आहे 40,000. सो 40,000 इज अवर लायबिलिटी. सिक्युरिटीज रिअलाइज रुपीज 50,000. सो सिक्युर्ड क्रेडिटर आपल्या असेट्स वरती सिक्युर्ड होते म्हणून त्यांना सिक्युर्ड क्रेडिटर म्हणतात. ही जी काय असेट्स होती ती 50,000 ला आपण रिअलाइज म्हणजे सेल केली. सो आता तुम्हाला इथे लक्षात येईल 50,000 ला आपण ती असेट सेल केली, त्याच्यामधून 40,000 सिक्युर्ड क्रेडिटर ऍडजस्ट झाले. सो 50,000 मधून 40,000 लायबिलिटी ऍडजस्ट झाली, बरोबर की नाही. सो आता तुम्हाला काय कळालं पाहिजे, 50,000 मधून 40,000 ऍडजस्ट झाले म्हणजे एक्स्ट्रा राहिले 10,000, त्याला आपण बोलणार सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सो प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला सगळ्या या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर 1,200. सो प्रेफरन्शियल क्रेडिटर बघा, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं देयर आर 2 टाइप्स ऑफ क्रेडिटर, अनसिक्युर्ड क्रेडिटर आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर. प्रेफरन्शियल क्रेडिटर म्हणजे असे क्रेडिटर ज्यांना तुम्ही ऍट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटी प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजेच काय द्यायचं आहे, प्रायोरिटी. सो अनसिक्युर्ड क्रेडिटरच्या आधी तुम्ही प्रेफरन्शियल क्रेडिटरचं पेमेंट करायचं आहे. सगळ्यांना लक्षात राहील, मी पुन्हा एकदा बोलतोय, अनसिक्युर्ड क्रेडिटरच्या आधी तुम्हाला 1,200 प्रेफरन्शियल क्रेडिटरला पेड करायचे आहे. कारण प्रेफरन्शियल म्हणजेच काय, प्रायोरिटी. त्यांना पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची, प्रेफरन्स द्यायचा ऍट द टाइम ऑफ पेमेंट. त्यानंतर दिला आहे अनसिक्युर्ड क्रेडिटर आहेत आपले 61,000. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 500. द लिक्विडेटर इज एंटायटल्ड टू अ रेम्युनरेशन. बघा, लिक्विडेटरला आपण काय देणार आहे, रेम्युनरेशन. सो लास्ट लेक्चरला जो आपण प्रॉब्लेम शिकलो होतो त्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर तुम्हाला दिसेल लास्ट लेक्चरच्या प्रॉब्लेम मध्ये लिक्विडेटर रेम्युनरेशन त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं 10,000 रुपीज, पण इकडे त्यांनी पर्सेंटेज मध्ये रेम्युनरेशन दिलेलं आहे. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ लिक्विडेटर रेम्युनरेशन. किती असणार आहे बघा, 3% ऑन द अमाऊंट रिअलाइज. सो जी काय अमाऊंट रिअलाइज म्हणजेच ज्या असेट्स रिअलाइज करणार आहे लिक्विडेटर, ज्या काय असेट्स सेल करणार आहे त्याच्यामधून जो काय आलेला पैसा आहे त्याच्यात 3% त्याचं कमिशन असणार आहे. बघा, अर्थ कळणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मी सांगतोय अमाऊंट रिअलाइज म्हणजेच काय, लिक्विडेटरचं काम काय असतं, असेट्स विकणे. असेट्स विकल्यानंतर आलेला जो पैसा आहे त्या पैशामधून लायबिलिटी पेड करणे. सो इथे त्यांनी काय दिलंय, 3% ऑन द अमाऊंट रिअलाइज म्हणजेच काय, असेट्स विकल्यानंतर जी काय अमाऊंट आली आहे त्याच्या 3% रेम्युनरेशन असणार. पुढे ते म्हणतायत इन्क्लुडिंग सिक्युरिटीज इन द हँड ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर. मग सिक्युर्ड क्रेडिटर साठी आपण काय वापरणार आहे, बघा हे 50,000 वापरणार आहे ना. सो हे 50,000 पण कन्सिडर करायचे, इन्क्लुडिंग म्हणतात ना ते, त्यामुळे ते सुद्धा इथे कन्सिडर करायचे आहे. सो प्रॉब्लेम मध्ये सगळं दिलेलं असतं, आपल्याला नीट कळालं पाहिजे. लँग्वेज इथे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे म्हणतायत अँड 1% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. अनसिक्युर्ड क्रेडिटरला तुम्ही जेवढी अमाऊंट देणार त्याच्यावरती 1%. म्हणजे बघा कळलं आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचंय. पहिल्यांदा तर आपल्याला असेट्स रिअलाइज वरती 3% काढायचंय, 3%, आणि जे काय आपण अनसिक्युर्ड क्रेडिटरला पेमेंट करू त्याच्या 1% आपल्याला काढायचंय. द व्हेरियस असेट्स एक्सक्लुडिंग सिक्युरिटीज इन द हँड ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर. बघा ह्या 50,000च्या व्यतिरिक्त म्हणताय ना ते, अर्थ लक्षात घ्या. एक्सक्लुडिंग
सिक्युरिटीज इन द हँड ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर म्हणजे ह्या 50,000च्या व्यतिरिक्त जे सिक्युर्ड क्रेडिटर बरोबर ऍडजस्ट होणार आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या ज्या असेट्स आहेत त्या आपण विकल्या कितीला 52,000ला. कितीला विकल्या आहे? रिअलाइज आर रुपीज 52,000. 52,000. नो कमिशन इज पेबल फॉर पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर. त्यांनी क्लिअरली सांगितलंय प्रेफरन्शियल क्रेडिटरला जे आपण 1,200 पे करणार आहे त्याच्यावरती काही कमिशन कॅल्क्युलेट करायचं नाहीये. सो काय म्हणतात बघा, प्रिपेअर द लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट शोईंग द पेमेंट मेड टू द अनसिक्युर्ड क्रेडिटर. सो त्यांना आपण ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट प्रिपेअर केलेला आहे इन द बुक्स ऑफ एलटी लिमिटेड. सो रिसिप्ट साइड, पेमेंट साइड. रिसिप्ट साइड पासून आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा येणार टू असेट्स रिअलाइज. बरोबर, पहिल्यांदा येणार टू असेट्स रिअलाइज. सो इथे तुम्ही बघू शकता असेट्स रिअलाइज करून आपल्याकडे किती आले आहेत 52. सो इथे मी लिहिणार 52,000. बरोबर आहे. सो असेट्स विकल्यानंतर आपल्याकडे आले 52,000. त्याच्यानंतर हे सिक्युर्ड क्रेडिटर त्यांच्या हातात पण आपली असेट्स होती जिची व्हॅल्यू आहे 50,000. सो त्याच्यामधून हे 40,000 लायबिलिटी सिक्युर्ड क्रेडिटर ऍडजस्ट होणार. सो जी 10,000 एक्स्ट्रा आहे त्याला आपण बोलतो सरप्लस. काय बोलतो रे? सरप्लस. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सो सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज असणार आहे. नीट लक्ष द्या तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल. त्यासाठी पहिल्यांदा आपण घेणार असेट्स रिअलाइज. सो असेट्स रिअलाइज आहे बघा इथे दिसतंय रिअलाइज 50,000. सो 50,000 आणि त्याच्यातून लेस होणार लायबिलिटी. लेस लायबिलिटी कुठली आपली? सिक्युर्ड क्रेडिटर. फर्स्ट लाईन मध्येच दिलं आपल्याला सिक्युर्ड क्रेडिटर. सो अमाऊंट ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर इज 40,000. सो ब्रॅकेट मध्ये दाखवायचे कारण आपण मायनस करतोय 40,000. सो इथे तुम्हाला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज आहे 10,000. सो ही आहे आपली रिसिप्ट साइड. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ज्याप्रमाणे 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करायची आणि तुमच्या नोटबुक मध्ये लगेचच लिहून घ्यायचं. असं जर केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. आणि काही अडलंच तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की परत रिवाइंड करून ते बघू शकता. सो हे असेट रिअलाइज आहे जे बघा इथे दिलंय 52,000. त्यानंतर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी जे सिक्युर्ड क्रेडिटर आहेत त्यांची अमाऊंट आहे 40,000. आणि हे क्रेडिटर ज्या असेटच्या अगेन्स्ट सिक्युअर होते ती असेट रिअलाइज केल्यानंतर किती रुपये आले 50,000. सो ते 50,000 इथे तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यातून क्रेडिटरचे 40,000 ऍडजस्ट केले. सो 10,000 एक्स्ट्रा राहिले त्याला बोलणार सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सो ही झाली आपली रिसिप्ट साइड. त्याच्या व्यतिरिक्त काही दिलंय का रिसिप्ट? तुम्हाला नाही. सो आता महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे पेमेंट. सो पेमेंट मध्ये पहिल्यांदा लीगल चार्जेस येतं. लीगल चार्जेस झाल्यानंतर सेकंड नंबर येतो लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. सो बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. सो इथे लिक्विडेटर रेम्युनरेशन आपल्याला काढायचं आहे त्यामुळे वर्किंग नोट नंबर 1 आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार की नाही? वर्किंग नोट नंबर 1. सो बघा मी लिक्विडेटर रेम्युनरेशन साठी ऑलरेडी वर्किंग नोट नंबर 1 केलेली आहे. कॅल्क्युलेट लिक्विडेटर रेम्युनरेशन. सो त्यांनी सांगितलं रेम्युनरेशन ऑफ 3% ऑन द अमाऊंट रिअलाइज. सो आता बघा तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला असेट रिअलाइजची अमाऊंट काढायची आहे. कुठली अमाऊंट काढायची आहे? असेट रिअलाइज. सो बघा असेट रिअलाइज किती आहे 52 आणि इथे पण आहे असेट रिअलाइज 50.
त्यांनी पण क्लिअरली दिलंय बघा, इन्क्लुडिंग सिक्युरिटी इन द हँड ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर. सो सिक्युर्ड क्रेडिटरच्या हातात जी आपली असेट आहे त्याची व्हॅल्यू किती होती 50. सो हे 50 आणि हे 52 म्हणजे टोटल येणार 1,02,000. सो बघा इथे आपण कॅल्क्युलेट करणार 1,02,000 into 3%. So 1,02,000 into 3%. कॅल्क्युलेट करा, आन्सर आलं 3060. सो हे जाणार असेट्स रिअलाइज वरती 3% कमिशन कोणाला, लिक्विडेटरला. सो आता हे 1,02,000 कसे आले ते तुम्हाला इथे दाखवतो मी. पहिले आपले असेट रिअलाइज होतं 52,000 आणि प्लस सिक्युर्ड क्रेडिटरच्या हातात आपली असेट आहे त्याची अमाऊंट होती 50,000. सो 52 प्लस 50 आपलं टोटल असेट रिअलाइज आहे 1,02,000. तुम्ही बघता इथे 1,02,000 घेतलंय, त्याच्यावरती 3% 3060. त्याच्यानंतर आहे 1% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मला सांगा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. अजून आपण अनसिक्युर्ड क्रेडिटरला अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, पेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. अनसिक्युर्ड क्रेडिटरला जी काय अमाऊंट आपण पेड करणार त्याच्यावरती 1%. अजून तर आपण पेड नाही केली आहे ना. बघूया त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बाकी सगळं रेकॉर्ड करावं लागणार आहे. सो लिक्विडेटर रेम्युनरेशन नंतरचा नंबर कोणाचा असतो, तर लिक्विडेशन एक्सपेन्सेस किंवा त्याला कॉस्ट ऑफ लिक्विडेशन म्हणतात. बघा मगाशी आपण वाचलेलं आहे बघा, लिक्विडेशन एक्सपेन्सेस ₹500. सो रेम्युनरेशन झालं की हे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे, केले रेकॉर्ड. त्याची अमाऊंट तर स्ट्रेट फॉरवर्ड दिली आहे ना, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 500. सो ते इथे रेकॉर्ड करा 500. चला त्याच्यानंतर आपल्याला लायबिलिटीज पेड करायच्या असतात. सो लायबिलिटी मध्ये पहिला आहे सिक्युर्ड क्रेडिटर, त्याचं तर कॅल्क्युलेशन झालं. हे 40 आणि 50,000 इथे बघा आलेले आहेत ऍडजस्ट. प्रेफरन्शियल क्रेडिटर आहेत आणि अनसिक्युर्ड क्रेडिटर आहेत. सो पहिला अनसिक्युर्ड क्रेडिटला देणार का प्रेफरन्शियल क्रेडिटरला? ऑब्विसली पहिल्यांदा आपण कोणाला देणार, प्रेफरन्शियल क्रेडिटरला. कारण प्रेफरन्शियल म्हणजे काय, ऍट द टाइम ऑफ पेमेंट त्यांना काय भेटली पाहिजे, प्रायोरिटी भेटली पाहिजे. सो प्रेफरन्शियल क्रेडिटरला आपण पहिल्यांदा पेमेंट करणार आणि त्यांचं पेमेंट किती आहे 1,200. 1,200 बरोबर. सो आता प्रेफरन्शियल क्रेडिटर नंतर आता शेवटची लायबिलिटी म्हणजे काय रे, अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग आता जो काय उरलेला पैसा आहे बाय अनसिक्युर्ड क्रेडिटर, सो उरलेला पैसा अनसिक्युर्ड क्रेडिटरला जाणार. तर बघूया आपण पहिल्यांदा आपल्याला डेबिटची टोटल घ्यावी लागणार. ओरली करू शकतो 52 प्लस 10 62,000. सो इकडे क्रेडिटलाही पाहिजे 62. आता जरा नीट बघा मी कसं कॅल्क्युलेशन करतोय. IMP कन्सेप्ट आहे इथे बघा. इथे मी कॅल्क्युलेशन लिहितोय. आपल्याकडे होते 62 बरोबर आहे. 62 मायनस आपण हे 500 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिले बरोबर. सो ते गेले ना आपल्याकडून. सो हे 500 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्स होते तो गेले. सो मायनस 500 परत 1,200 प्रेफरन्शियल क्रेडिटरला गेले. मायनस 1,000 एक मिनिट हा, मायनस 1,200 बरोबर. सो आम्ही काय केलं, हे 62 मायनस 500 मायनस 1,200. आता हे सगळे उरलेले, हे जे उरलेले आहेत किती उरत आहेत तुम्हीच सांगा मला. 60,300 बघा. सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा, मीही करतोय, घाई करत नाहीये मी. आरामात आपण सॉल्व्ह करूया. 62 मायनस 500 मायनस 1,200. सो 60,300. आता मला सांगा हे 60,300 सगळे अनसिक्युर्ड क्रेडिटरचे असणार का रे? काय आन्सर आहे तुमचं, येस ऑर नो? हे 60,300 जे उरले आहेत हे सगळे अनसिक्युर्ड क्रेडिटरचे असणार का?
तर आन्सर आहे नाही. अरे अजून लिक्विडेटर रेम्युनरेशन बाकी आहे ना, इथे आपण कुठे अमाऊंट लिहिली आहे. सो बघा ह्याच्यातून पुन्हा आता पहिले मायनस होणार लिक्विडेटर कमिशन 3% ऑन असेट रिअलाइज, हे द्यायचंय ना आपल्याला 3060. सो हे मायनस होणार 3060. बरोबर. कळालं कुठले आले 3060. हे बघा आपण अनसिक्युर्ड क्रेडिटरला सगळ्यात शेवटी पेमेंट करणार आहे, दिसतंय तुम्हाला इथे. पण त्याच्या आधी लिक्विडेटर रेम्युनरेशन आहे, जे की अजून आपण इथे अमाऊंट लिहिलेली नाहीये. सो ते पण आपल्याला मायनस करायचं आहे. सो आता बघा किती राहिले. सो 60,300 मायनस 3060 57,240. 57,240. आता बघा 3060 गेले म्हणजे कमिशन गेलं. सो 57,240 ही एवढी अमाऊंट अनसिक्युर्ड क्रेडिटरला असणार का? तर मे बी तुमचा आन्सर असेल सर हो असणार, पण माझा आन्सर आहे नाही. कारण ह्याच्यात पण आपल्याला अजून काय करायचं आहे, आपल्याला कमिशन द्यायचंय ना. 57,240 अनसिक्युर्ड क्रेडिटर आहे, पण आपल्याला त्याच्या आधी 1% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर 1% द्यायचं आहे. सो बघा पहिल्यांदा आपण कमिशन देणार, लिक्विडेटर कमिशन. बरोबर. मी फक्त COM लिहितो, नीट लक्ष द्या, हे कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सो 57,240 मध्ये आपल्याला कमिशन द्यायचं आहे ऍट द रेट ऑफ 1%. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉइंट? हे जे काय 57,240 बाकी राहिले, या 57,240 मधून आपल्याला 1% कमिशन अजून दिलंय का आपण? बघा ना इथे अमाऊंट आहे का? नाहीये. सो आपल्याला 1% कमिशन द्यायचंय. आणि मग जी काय बॅलन्स अमाऊंट असणार, ती बॅलन्स अमाऊंट आपण कोणाला देणार? अनसिक्युर्ड क्रेडिटरला. बरोबर. सो आता नीट लक्ष द्या, हे जे आहे बघा आता इथपर्यंत कळालं. सो या 52,000 या 52,240 मध्ये आपल्याला 1% कमिशन द्यायचं आहे अनसिक्युर्ड क्रेडिटरला, आणि मग उरलेले पैसे अनसिक्युर्ड क्रेडिटरला भेटणार. सो आता बघा 1% कोणावर डिपेंड आहे? ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग हे जे 1% आहेत, हे 1% कोणावर डिपेंड आहे? अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग ज्याच्यावर डिपेंड आहे ते हे काय असणार? 100. सो बघा हे किती असणार? 100. अनसिक्युर्ड क्रेडिटरला आपण जी काय अमाऊंट देणार आहे ती असणार 100. बरोबर. 100. मग 100 वरती 1% म्हणजे 1. मग ही अमाऊंट किती असणार? या अमाऊंट मध्ये दोन्ही अमाऊंट इन्व्हॉल्व आहे, सो ही अमाऊंट असणार 101. बघा मी काय बोलतोय, मी तुम्हाला एक काम करतो, वेगळ्या कलरने हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला आपण ग्रीन कलर घेऊया. बघा थोडंसं कन्फ्युजिंग आहे, ऍक्च्युली कन्फ्युजिंग नाही आहे, पण मुलं थोडी कन्फ्युज होतात मला माहिती आहे. तुम्ही नीट लक्ष दिलं तर नक्की तुम्ही कन्फ्युज नाही होणार. नीट लक्ष द्या. बघा पहिल्यांदा 62,000 आपल्याला टोटल कॅश आहे, ती तुम्हाला दिसते रिसिप्ट, इथे तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यातून आपण हे 500 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्सेस मायनस करणार, मायनस केले. 1,200 प्रेफरन्शियल क्रेडिटरला देणार, ते पण आपण मायनस केले. म्हणजे आपल्या हातात राहिले किती? 60,300. 60,300 रुपीज राहिले. पण त्याच्यामधून इथे बघा ना तुम्ही, अजून तुम्हाला रेम्युनरेशन पण द्यायचंय. इथे व्हॅल्यू रेकॉर्ड केली आहे का? काही नाही. सो रेम्युनरेशन द्यायचंय हे तर कळालं. मग त्यातलं आपण 3% ऑन द असेट रिअलाइज काढलंय 3060. मग बाबा 60,300 मधून 3060 गेले 3%. सो राहिले किती? 57,240. इथपर्यंत नक्की तुम्हाला कळालं असणार. सो आता हे 57,240 कोणाची असणार? अनसिक्युर्ड क्रेडिटर. पण सगळेच्या सगळे अनसिक्युर्ड क्रेडिटरची असणार का? आता आन्सर आहे नो, कारण अजून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे 1% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग बघा या 57,240 मध्ये दोन अमाऊंट असणार. एक तर असणार अनसिक्युर्ड क्रेडिटरला देणार ते,
आणि दुसरी असणार आहे कमिशन 1%. सो जर कमिशन 1% आहे, हे कमिशन 1% कोणावर डिपेंड आहे? अनसिक्युर्ड क्रेडिटर वरती. आणि अनसिक्युर्ड क्रेडिटर वरती डिपेंड आहे, अनसिक्युर्ड क्रेडिटर किती असणार? 100 असणार. सो जर अनसिक्युर्ड क्रेडिटर 100 आहे, कमिशन 1 आहे आणि ह्या दोन्ही अमाऊंट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर ही अमाऊंट किती असणार? 101. सो आता तुम्हाला काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. बघा इथे मी करून दाखवतो, मग तुम्हाला कळेल. 57,240 बरोबर. 57,240 दोघांमधली कुठली तरी एक अमाऊंट काढा. आपण आता काय काढतोय? कमिशन. मग चला कमिशन किती आहे? 57,240. कमिशन किती आहे? 1. सो इंटू काय करायचं आपण? 1 इंटू 1. त्यानंतर पुढे डिवाइड बाय बघा हे 1 आहे, कमिशन आपल्याला काढायचं आहे. 57,240 किती प्रमाणे आहेत? 101. सो इथे आपल्याला डिवाइड बाय करायचं आहे 101. सो तुम्हाला आता कमिशन भेटणार. सो करा कॅल्क्युलेशन. 57,240 इंटू 1 डिवाइड बाय 101. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बाकी काही नाही. 566.7 म्हणजे राऊंड ऑफ करणार आपण 567. सो इथे आता आपल्याला कमिशन भेटलेलं आहे 567. म्हणजेच आपण टोटल रेम्युनरेशन आता कॅल्क्युलेट करू शकतो. टोटल रेम्युनरेशन किती जाणार? टोटल रेम्युनरेशन जाणार 3060 प्लस 567 3627. माफ करा, 6 लिहिलं मी चुकून. 3627. सो हे टोटल रेम्युनरेशन आहे. सो आता तुम्ही इथे लिहू शकता 3627 बरोबर. मग आता कॅल्क्युलेशन करा उरलेली अमाऊंट जी आहे. बघा आता इथे आपण 1% काढलं. सोपं आहे, विचार केला तर तुम्हाला कळेल नक्की. मी सांगतोय त्या पद्धतीने विचार करा. 1% आपण किती काढले रे? 567 बरोबर. सो आता 57,240 मधून हे 567 कमिशन आहे. सो उरलेले अनसिक्युर्ड क्रेडिटरला असणार. सो 57,240 मायनस 567 कमिशन. सो उरले किती? 56,673 बरोबर. सो हाच तुमचा बघा लिक्विडेटर स्टेटमेंटचा तुमचा बॅलन्स असणार आहे. तुम्ही बघू शकता बॅलन्स असणार आहे. बघा आपण टॅली करूया. चला ही अमाऊंट इथे पुटअप केली. ही अमाऊंट इथे इम्पॉर्टंट होते 3627. त्यासाठी हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो चला बघा आता काय करणार. टोटल आहे 62,000 मायनस 3627. आता रेम्युनरेशनची अमाऊंट मायनस केली मायनस 500. लिक्विडेशन एक्सपेन्सेस मायनस 1200. बघा बरोबर अमाऊंट आली 56,673. बघा इथे आली नाही बरोबर 56,673. आणि आता तुम्ही कॅल्क्युलेशन मॅच करून बघा. आपण टोटल अनसिक्युर्ड क्रेडिटरला किती दिले? 56,673. सो जी काय बघा त्यांनी कॅल्क्युलेशन काय सांगितलंय, कुठे गेलं ते? 1% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग अनसिक्युर्ड क्रेडिटरला आपण किती दिले? 56,673. त्याचे 1% काढा, तुम्हाला आन्सर भेटणार इंटू 1%. 56,673 इंटू 1% बरोबर पर्सेंट आले बघा 566.7. म्हणजेच आपलं कमिशन बरोबर आलं बघा 567. सो लक्षात घ्या, इथून पुढे जेव्हा अशा पद्धतीने कन्सेप्ट असेल 1% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर, तेव्हा काय करायचं? जे काही पर्सेंटेज दिलेत ना, आता 1% दिले ना, सो कमिशन काढताना इंटू 1 करायचं आणि डिवाइड करताना 1 मध्ये 100 ऍड करायचे. म्हणजे 100 प्लस 1 101. सो समजा आता मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो. समजा इथून पुढे 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर असेल तर तुम्ही काय करणार? जी काय अमाऊंट आहे ती, जी काय अमाऊंट आली आहे ती इंटू करायचं 2 आणि डिवाइड करताना त्याच्यामध्ये 100 काय करायचे ऍड, म्हणजे 102 ने डिवाइड करायचं.
15%, 3% असेल तर काय करणार, इंटू 3 डिवाइड बाय 103, तुम्हाला प्रॉपर 1% अमाऊंट भेटणार. का रे, कारण जी काय अमाऊंट राहिली 57,240 त्याच्यामधून आपल्याला कमिशन पण द्यायचंय आणि उरलेली अमाऊंट अनसिक्युअर्ड क्रेडिटरला द्यायची आहे. सो कमिशन जर 1% असेल तर अनसिक्युअर्ड क्रेडिटरला 100. सो 100 प्लस 1 म्हणजे ह्या दोन्ही अमाऊंट ह्या अमाऊंट मध्ये इन्व्हॉल्व आहेत ना. सो ही 57,240 असणार 101 प्रमाणे. सो तुम्हाला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 101 प्रमाणे 57,240, मग 1% प्रमाणे किती. सो 57,240 इंटू 1 डिवाइड बाय 101, तुम्हाला आन्सर भेटणार 567. सो इथून पुढे तुम्ही काय डोक्यात ठेवायचं सगळ्यांनी, 1% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिट असं असेल त्यावेळेला जो काय बॅलन्स आहे, जसं मी इथे बघा हे मायनस करून, ही डेबिटची अमाऊंट आहे, त्यातून या क्रेडिटच्या सगळ्या अमाऊंट मी काय केल्या आहेत, मायनस केल्या आहेत. मग जी काय अमाऊंट मिळेल ना ती अमाऊंट घ्यायची इंटू, समजा 2% दिलंय मग इंटू 2 घ्यायचं आणि डिवाइड बाय 100 मिळवायचे 2 मध्ये. सो 2 ऍड केले की 102 होणार, म्हणजे तुम्हाला बरोबर आन्सर मिळणार 567. सो हा तुम्ही क्रायटेरिया इथे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. सो याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो इथे आज आपण काय नवीन कन्सेप्ट बघितली, IMP कन्सेप्ट, लिक्विडेटर रेम्युनरेशन, हाऊ टू कॅल्क्युलेट लिक्विडेटर रेम्युनरेशन. सो तुम्हाला एवढंच लक्षात आलं पाहिजे, हे जे काय 57,240 राहत आहेत त्याच्यामध्ये दोन अमाऊंट आहेत, 1% कमिशन आणि उरलेली अमाऊंट अनसिक्युअर्ड क्रेडिटरला जाणार. सो हे 1% कोणावर डिपेंड आहेत, अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर डिपेंड आहे. सो ते 100 असणार. हे एकदा तुम्हाला कळलं ना. सो हे 100 आणि हे 1% म्हणजे हे 57,240 मध्ये दोन्ही अमाऊंट इन्व्हॉल्व आहेत ना, एरो लक्षात घ्या. सो हे किती असणार 101. हे जर का तुम्हाला कळालं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं म्हणजे आपल्या बाय हात का खेळ. सो कॅल्क्युलेशन लक्षात घ्या, जी काय अमाऊंट आहे ती घ्यायची इंटू 1% डिवाइड करताना 101. जर मी तुम्हाला सांगितलं 5% काढा तर तुम्ही काय करणार, जी काय अमाऊंट आहे ती घेणार इंटू 5 घेणार डिवाइड बाय 105. असं तुम्ही सरळ सरळ लक्षात घ्या. कधी अशा पद्धतीने कन्सेप्ट आली तर इथून पुढे जर तुम्हाला ही लाईन दिसली 1% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर, समजा असं दिसलं 10% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर, मग तुम्ही काय करणार, जी काय अमाऊंट आहे ती घेणार इंटू 10 करणार डिवाइड बाय 10 मध्ये 100 ऍड करायचे, 100 ऍड करायचे. सो 110 तुम्हाला प्रॉपर पर्सेंटेज मिळणार. सो इथे मुलं कन्फ्युज होतात म्हणून बघा 2-3 वेळा मी रिपीट केलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा जरा थोडी प्रॅक्टिस केली की तुम्हाला कळेल की बाबा ह्या अमाऊंट मध्ये सर बोलतात त्याप्रमाणे दोन अमाऊंट आहेत, कमिशन पण आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटरची पण अमाऊंट आहे. सो 1% म्हणजे हे असणार 100. सो ही दोन्ही असणार 101. सो हे एकदा कळाल्यावर तुम्हाला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 57,240 हे 101 प्रमाणे आहेत, तर मग 1% प्रमाणे कमिशन किती, सो तुम्हाला कमिशन भेटणार. सो 57,240 इंटू 1 डिवाइड बाय 101, वी विल गेट 567 has our amount of liquidator remuneration. So asset realize वरती 3060, पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर वरती 567, म्हणजे टोटल आलं 3627. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करून बघू शकता. बघा आपण अनसिक्युअर्ड क्रेडिटरला किती देतोय 56,673. सो ही अमाऊंट घ्या, त्याच्यावरती 1% काढा, बरोबर आले की नाही 567. सो हे क्रॉस व्हेरीफाय करून पण तुमचा आन्सर मॅच व्हायला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केलात ना तर हे तुमचं क्रॉस व्हेरीफाय करून आन्सर मॅच नाही होणार. सो जेवढे आपण अनसिक्युअर्ड क्रेडिटरला पेड करणार आहे त्याच्यावरती 1% बोलता येते, म्हणून सगळी ही कन्सेप्ट आपल्याला करावी लागली क्रॉस मल्टिप्लिकेशनची, ही लक्षात घ्या. सो प्रॉब्लेम नंबर 2 चं सोल्युशन इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय. Now we are going to solve problem number 3. XYZ Limited went into liquidation on 31st December 2007. So 31st December 2017 ला liquidation ते करणार आहेत. The asset realized were stock 1 lakh, plant 75,000, cash 625. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 1375. सो जनरली एक्सपेन्सेस रेडीली दिलेले असतात. क्रेडिटर्स 90,000, ₹8,000 आर प्रेफरन्शियल. सो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा आपल्याला इथे कळालं पाहिजे देयर आर 2 टाइप्स ऑफ क्रेडिटर, प्रेफरन्शियल क्रेडिटर आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटर.
सो इथे मी आता वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेट करतोय. वर्किंग नोट नंबर 1 तुम्ही नीट लक्ष द्या, कळेल तुम्हाला. कॅल्क्युलेट अनसिक्युर्ड क्रेडिटर. अनसिक्युर्ड क्रेडिटर्स. सो आपल्याला अनसिक्युर्ड क्रेडिटर इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो कसे काढणार, एकदम सिंपल आहे. बघा कसे काढणार. एक छोटासा टेबल ड्रॉ करायचा आहे. सो रुपीज आणि पर्टिक्युलर्स, बरोबर. त्यानंतर पहिल्यांदा आपण येणार क्रेडिटर्स. सो आपल्याला टोटल क्रेडिटर वाढ दिली आहे 90,000. सो इथे येणार 90,000, बरोबर. त्यानंतर बोलतायत रुपीज, ब्रॅकेट मध्ये रुपीज 8,000 ऑन प्रेफरन्शियल. ऑब्विसली प्रेफरन्शियल क्रेडिटर आपण इथून मायनस करणार. त्यांना आपल्याला प्रेफरन्स द्यायचा ऍट द टाइम ऑफ पेमेंट. सो मायनस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. सो प्रेफरन्शियल क्रेडिटर किती आहे तुम्ही बघू शकता, 8,000. 8,000 आपण इथे मायनस करणार. आपल्याला अनसिक्युर्ड क्रेडिटरची अमाऊंट भेटणार. अनसिक्युर्ड क्रेडिटर्स. सो 90,000 म्हणून 8,000 गेले, राहिले किती, 82,000. सो 82,000 इज अवर अमाऊंट ऑफ अनसिक्युर्ड क्रेडिटर. ह्याच्यात नक्की कोणाला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. एकदम इझी आणि स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन आहे. तो तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आपल्याला दिलाय क्रेडिटर आहे 90,000. देअर आर 2 टाइप ऑफ क्रेडिटर, अनसिक्युर्ड क्रेडिटर आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर. सो आउट ऑफ 90,000 8,000 प्रेफरन्शियल आहेत, म्हणजे अनसिक्युर्ड किती असणार, 82,000, बरोबर. 90,000 मायनस प्रेफरन्शियल क्रेडिटर 8,000, आपल्याला अमाऊंट भेटणार अनसिक्युर्ड क्रेडिटरची 82,000. सो पहिली वर्किंग नोट नक्की तुम्हाला क्लिअर असेल. चला पुढे बघूया आपण. 6% डिबेंचर 80,000. सो इथे 6% डिबेंचर आहे आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर पेड अप टू 30 एप्रिल 2017. बघा डेट इम्पॉर्टंट आहे ना, एप्रिल पर्यंतच इंटरेस्ट दिलाय. सो आता आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार एप्रिल पासून पुढे. एप्रिलच्या नंतर काय येतं, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. किती महिन्याचं इंटरेस्ट द्यावं लागणार, 8 मंथचं इंटरेस्ट द्यावं लागणार. सो इथे दुसरी वर्किंग नोट असणार आहे आपली, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. सो बघा प्रॉब्लेम नीट रीड केला पाहिजे. सो हळूहळू नवीन नवीन गोष्टी ऍड होत जाणार, पण सोप्या आहेत, तुम्ही फक्त लक्ष द्यायला पाहिजे. कॅल्क्युलेट अॅक्रूड इंटरेस्ट. अॅक्रूड म्हणजेच आउटस्टँडिंग. अॅक्रूड इंटरेस्ट ऑन 6% डिबेंचर्स. आपल्याला अॅक्रूड इंटरेस्ट काढायचा आहे. चला काढूया आपण. काही त्याच्यामध्ये टेन्शन नाहीये. याच्या आधी पण आपण बऱ्याचदा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलंय इन्व्हेस्टमेंट टॉपिक मध्ये. सो आपल्यासाठी काही डिफिकल्ट टास्क नाहीये. फक्त इथे तुम्हाला कळालं पाहिजे इंटरेस्ट जे आपण कॅल्क्युलेट करणार आहे ते करणार आहे फॉर 8 मंथ्स. आणि हे 8 मंथ आपण कसे कॅल्क्युलेट केले ते कळालं. इंटरेस्ट आपण पेड केलंय अप टू 30 एप्रिल आणि आपण लिक्विडेशन करतोय डिसेंबर मध्ये. सो एप्रिल पासून पुढे म्हणजे एप्रिलची एंडिंगची डेट आहे ते सोडून द्या. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे टोटल किती महिने बाकी आहेत, 8 महिने आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे. सो बघा 6% डिबेंचरची अमाऊंट आहे 80,000. सो 80,000 वर कॅल्क्युलेट करायचं. बघा अॅक्रूड इंटरेस्ट
accrued interest is equal to, interest is always calculated on nominal value आहे 80,000. सो बघा मी ते 80,000 घेतोय इंटू 6% डिबेंचर. सो 6% इज अवर रेट ऑफ इंटरेस्ट. एवढं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला फुल इयरचं येणार. आपल्याला फुल इयर पाहिजे का नाही, 8 मंथचं पाहिजे. सो इंटू 8 डिवाइड बाय 12 तुम्हाला आन्सर भेटणार 3,200. आले सगळ्यांचा आन्सर. सो अॅक्रूड इंटरेस्ट 3,200. सो बघा हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पहिल्या वर्किंग नोट मध्ये आपण अनसिक्युर्ड क्रेडिटर काढले. सेकंड वर्किंग नोट मध्ये आपण अॅक्रूड इंटरेस्ट काढला फॉर 8 मंथ. ते 8 मंथ कसे कॅल्क्युलेट केले ते मी तुम्हाला सांगितलं. 30 एप्रिल पासून 31 डिसेंबर पर्यंत या 2 डेट दिल्या आहेत ना, तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. सो एप्रिलची एंडिंगची डेट आहे, सोडून द्या. मे पासून डिसेंबर पर्यंत महिने मोजले की 8 महिने येतात, म्हणून आपण इथे 8 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. लक्षात घ्या. पुढे रेम्युनरेशन 3% ऑन अमाऊंट रिअलाइज एक्सेप्ट कॅश. सो कॅश सोडून द्यायचं. कॅशच्या व्यतिरिक्त जे असेट आपण रिअलाइज केले आहेत म्हणजे विकले आहेत त्याच्यावरती 3% अँड 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. सो हे मी तुम्हाला सांगितलेलं बघा IMP कर्जे. सेम बघा सारखं करायचं. जी काय अमाऊंट येणार ती इंटू 2 डिवाइड करताना 102 2 मध्ये 100 ऍड करायचे. सो बघा ती एकदा तुम्ही कन्सेप्ट डोक्यात ठेवली तर इथे तुम्हाला त्याचा नक्की फायदाच होणार आहे. चला सो आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण घेणार रिसिप्ट. सो रिसिप्ट मध्ये नेहमी लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅश दिलं असेल ना तर पहिल्यांदा तुम्ही कॅश सेपरेटली लिहायचं, कारण कॅश आपल्या हातातच असते ना. कॅश कशी विकणार. सो कॅश ऍज इट इज घ्यायचं. कॅश आहे बघा इथे 625. सो 625 कॅश. त्यानंतर आपण घेणार असेट्स रिअलाइज. सो असेट्स रिअलाइज मध्ये काय काय बघा. स्टॉक आहे 1 लाख आणि प्लांट आहे 75. बरोबर ना. चला तर मग घेऊया आपण. पहिल्यांदा काय आहे स्टॉक आणि प्लांट. स्टॉक त्याच्यानंतर आहे प्लांट. स्टॉकची अमाऊंट आहे 1 लाख. प्लांटची अमाऊंट आहे 75. सो सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतात. सो ह्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्या गोष्टी आपण रीड केलेल्या आहेत. पूर्ण प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. आपल्याला कुठेही सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज दिसलेलं नाहीये. सो प्रत्येक प्रॉब्लेम नुसार सिच्युएशन चेंज होते. इकडे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही. सो 1,75,000 असेट्स रिअलाइज करून आपल्या जवळ आले. बरोबर आहे. अजून कुठे काय दिलंय का, पैसे आले असं काहीच नाहीये. सो एवढंच आहे. कॅश आहे 625. नेहमी लक्षात घ्या कॅश वेगळं दाखवायचं, कारण कॅश कधी कोणी विकतं का. तुम्ही ऐकलंय का कधी की कोणी कॅश रिअलाइज सेल केली. कॅश कधी सेल होत नाही. सो कॅश वेगळं लिहायचं, बाकीच्या असेट्स विकल्या जातात. सो हे झालं आपलं कॅश आणि असेट रिअलाइज. एवढंच रिसिप्ट आहे. बरोबर. सो आता आपलं नेहमीप्रमाणे पेमेंट इम्पॉर्टंट आहे. पेमेंट मध्ये पहिलं येणार बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. त्याच्यासाठी ऑब्विसली पर्सेंटेज दिलाय बोलल्यावर आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार. सो चला करूया तर मग. वर्किंग नोट नंबर 1 सेम पॅटर्न आहे. तुम्ही 2 प्रॉब्लेम बघा. आजच्या लेक्चर मध्ये आपले 2 प्रॉब्लेम झालेत. प्रॉब्लेम नंबर 2 आणि प्रॉब्लेम नंबर 3. हे 2 प्रॉब्लेम नीट गो थ्रू केलात ना की तुम्हाला कळणार. सो आता इथे आपल्याला रेम्युनरेशन काढायचं आहे. चला काढूया. रेम्युनरेशन काय बोलताय 3% ऑन अमाऊंट रिअलाइज एक्सेप्ट कॅश. बघा लँग्वेज किती महत्वाची आहे. सो कॅश सोडून हे कॅश 625 सोडा, मग अमाऊंट रिअलाइज म्हणजे असेट रिअलाइज किती आहे 1,75,000. सो 1,75,000 वरती तुम्हाला 3% काढायचं आहे. सो बघा इथे कॅल्क्युलेशन डायरेक्टली आहे स्ट्रेट फॉरवर्ड. 1 लाख सॉरी माफ करा मी 7 लिहिलं. 1,75,000 इंटू 3%. चला कॅल्क्युलेट करा. 1,75,000 वरती 3% 5250. बरोबर आहे. 5250 कॅल्क्युलेशन केलंय सगळ्यांनी. 5250 आलंय का सगळ्यांचं कॅल्क्युलेशन.
1,75,000 इंटू 3% 5250. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 2% ऑफ द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर. पण हे 2% आपण आता काढू शकत नाही, पहिलं बाकीचं करूया. सो चला, रेम्युनरेशन जे काढू शकतो आपण 3% ऑफ द असेट रिअलाइज ते आपण काढलं इथे, बरोबर. आता पुढे जायचं. लिक्विडेटर रेम्युनरेशन नंतर आपण काय रेकॉर्ड करतो, लिक्विडेशन एक्सपेन्सेस जे रेडीली दिलेले आहेत, रेडीली गिवन किंवा रेडीली अवेलेबल इन द प्रॉब्लेम 1375, बरोबर. 1375 बघा, सगळी ऑर्डर फक्त तुम्हाला फॉलो करायची आहे. पहिल्यांदा नेहमी लिक्विडेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेटर रेम्युनरेशन, त्याच्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार. सो या प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर आहे, बरोबर ना. सो पहिल्यांदा नंबर लागणार बाय 6% डिबेंचर. सो 6% डिबेंचरची अमाऊंट किती आहे, 80,000. सो डिबेंचर होल्डर हे क्रेडिटर असतात. त्याच्यानंतर बाय आपण वर्किंग नोट केली आहे, त्यांना आपल्याला इंटरेस्ट द्यायचं आहे. सो अक्रूड इंटरेस्ट ऑन 6% डिबेंचर्स. सो त्याच्यासाठी वर्किंग नोट नंबर आहे आपली वर्किंग नोट नंबर 2, बरोबर की नाही. सो तुम्ही वर्किंग नोट नंबर 2 मध्ये बघा, वर्किंग नंबर 2 मध्ये किती आले, 3,200, बरोबर. सो 80,000 तर द्यायचेच आहेत आपल्याला डिबेंचरचे पैसे. त्याचबरोबर त्यांचं 8 महिन्याचं राहिलेलं इंटरेस्ट सुद्धा द्यायचं आहे, जे आहे 3,200. सो डिबेंचर होल्डर झाल्यानंतर क्रेडिटरचा नंबर लागतो, पण त्याच्यात पण पहिल्यांदा कुठले क्रेडिटर, प्रेफरन्शियल क्रेडिटर. हे बघा इथे आपण लिहिलंय प्रेफरन्शियल क्रेडिटर. सो क्रेडिटर मध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा प्रेफरन्शियल क्रेडिटरला, जे आहे प्रॉब्लेम मध्ये रेडीली दिलंय 8,000. आता जी काही उरलेली अमाऊंट आहे, ही उरलेली अमाऊंट कोणाची असणार आहे, ऑब्विसली अनसिक्युर्ड क्रेडिटर. ऑब्विसली कोणाची असणार, अनसिक्युर्ड क्रेडिटर. सो आता डेबिटची टोटल घ्या, 1,75,625, बरोबर. सो क्रेडिटला पण असले पाहिजे. मी थोडं वेगळं दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, सुटसुटीत करतो थोडं, बाकी काय नाही. 1,75,625. सो आता मगाशी केलेल्यासारखं आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागणार. डेबिटला किती आहेत, 1,75,000. टोटल रिसिप्ट आहे 1,75,625, बरोबर. मायनस आपण करणार पहिल्यांदा, इथे दिसतात लिक्विडेशन एक्सपेन्सेस 1,375. बघा मी कसं करतोय, मगाच सारखंच करायचं आहे. 1,375 मायनस 80,000 डिबेंचरचे दिले, 80,000 डिबेंचरचे दिले, मायनस त्यांचं इंटरेस्ट पण दिलं. पैसे कमी कमी होत जाणार ना आपल्याकडे. सो टोटल होते 1,75,625. त्यातून 1,375 गेले, 80,000 गेले, 3,200 गेले आणि 8,000 प्रेफरन्शियल क्रेडिटरला गेले, मायनस 8,000. सो आता राहिले किती बघा, किती राहिले, 1,75,675, 1,375 गेले, 80,000 गेले, 3,200 गेले, 8,000 गेले, बरोबर. सो मायनस करा पटकन तुम्ही. 1,75,625 मायनस 1,375 मायनस 80,000 मायनस 3,200 मायनस 8,000, आपल्याला भेटले 83,050, बरोबर. 83,050 हे झालं आपलं, हे बाकीच्या सगळ्या अमाऊंट, बरोबर ना. 1,375 80 3,200 8,000. पण इथे अजून लिक्विडेटर रेम्युनरेशन बघा, लिक्विडेटर रेम्युनरेशन काय अमाऊंट दिली आहे ना आपण, ब्लँक आहे. सो इथे यायचं वर्किंग नोट मध्ये 3% ऑफ असेट रिअलाइज, हे तर आपल्याला माहिती आहे ना 5250. सो याच्यातून अजून मायनस होणार 5,250. 3% द्यायचं ना आपल्याला रेम्युनरेशन. सो हे माहिती आहे, ते मायनस करा.
आता बघा किती राहिले, -5250 5250 77,800 राहिले. बरोबर आहे, 77,800 राहिले, 77,800 राहिले. सो आता हे जे 77,800 राहिले आहेत, हे 77,800 कोणाची असणार, अनसिक्युर्ड क्रेडिटरची असणार. पण तुम्हाला लक्षात येईल आपल्याला 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर, म्हणजे अनसिक्युर्ड क्रेडिटरला जी काय अमाऊंट देणार आहे त्याच्यावरती 2% आपल्याला कमिशन पण द्यायचं आहे. सो बघा या 77,800 मध्ये दोन अमाऊंट इन्व्हॉल्व असणार. एक तर असणार कमिशन 2%. आता हे कमिशन 2% कोणावर डिपेंड आहे, ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर. मग अनसिक्युर्ड क्रेडिटर किती असणार, 100. सो 100 आणि 2 म्हणजे 77,800 मध्ये तुम्ही एरो बघू शकता, या दोन्ही अमाऊंट इन्क्लूड आहेत. मग 70,800 असणार 102 प्रमाणे. कसे असणार आहेत, 102 प्रमाणे. मग आता आपण काय करणार, 102 प्रमाणे आहेत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला कमिशन भेटेल. बघा इथे आता काढणार, मी तुम्हाला बोललेलो ना जी काय बॅलन्स अमाऊंट आली आहे, किती बॅलन्स अमाऊंट आली आहे हे सगळं करायची पण गरज नाही, तुम्हाला आता कळालंय. सो काय करायचं, तुम्ही बॅलन्स अमाऊंट आपल्याला राहिली आहे 77,800 इंटू तुम्ही करायचं 2% बोलूयात ना, इंटू 2 डिवाइड बाय 2 मध्ये 100 ऍड करा, म्हणजे 102 ने डिवाइड करा, तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेज भेटणार. सो एकदा हा पॅटर्न तुम्ही ना डोक्यात ठेवा. हा पॅटर्न जी काय अमाऊंट भेटली ती घ्यायची बॅलन्स. बघा ही 77,800 कशी काढली आपण. सो 1,75,625 ही आपल्या डेबिटची टोटल आहे. त्याच्यामधून क्रेडिटच्या सगळ्या अमाऊंट आपण मायनस केल्या, 5250 पण मायनस केली. मग आपल्याला भेटले 77,800. हे 77,800 कोणासाठी आहेत, अनसिक्युर्ड क्रेडिटरसाठी आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये कमिशन पण आहे ना, मग उरलेले अनसिक्युर्ड क्रेडिटरला जाणार. सो 77,800 मध्ये दोन अमाऊंट आहे. सो आपण कॅल्क्युलेशन डायरेक्ट काय करायचं, 77,800 आपल्याला अमाऊंट मिळाली इंटू पर्सेंटेज किती सांगितले, 2% सांगितले. सो इंटू 2 करायचं, डिवाइड करताना 100 ऍड करायचे. करा कॅल्क्युलेशन, किती भेटलं बघा, 1525 आले आन्सर. 1525 77,800 इंटू 2 डिवाइड बाय 102 1525 0.4 आहे ना, 0.5 पेक्षा जास्त असेल तर राऊंड ऑफ करायचं, 4 5 पेक्षा कमी आहे तसंच ठेवा. 1525. सो आता तुम्हाला बघा कमिशन पण भेटलं. या आता टोटल 5250 1525 6 7 7 5. सो हे झालं आपलं कमिशन. सो ही व्हॅल्यू इथे पुटअप करा. बघा आपण क्रॉस व्हेरीफाय करून पण मी दाखवणार 6775 बरोबर. आता बघा अनसिक्युर्ड क्रेडिटरला आपण बॅलन्स अमाऊंट देणार. सो मी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून दाखवतो. बघा इथे कमिशन आलं 6775. मग अनसिक्युर्ड क्रेडिटरला किती असणार, बॅलन्स करा ना, मायनस 77,800 मायनस 6775. सो इथे अनसिक्युर्ड क्रेडिटरला असणार 71,025 71,025. सो आता तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघा, 71,025 इंटू 2% तुम्हाला बरोबर भेटले. बघा मला बरोबर भेटणार 1525. आलं लक्षात. अरे आपण इथून 6775 काय घेतलं, इथे किती येणार, 2% कमिशन हे घ्यायचं ना 1525. तरी बोललो असं कसं झालं 1525. तो 77,800 मधून मायनस करायचे तुम्हाला 1525. सो 76,275. माफ करा माझ्याकडून चूक झाली, 76,275. सो आता कॅल्क्युलेशन करा, 76,275 इंटू 2%. सो बरोबर आलं 1525 बरोबर. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायचं.
सो इथे बरोबर मायनस करून बघा तुम्ही 1,75,620 म्हणजे या सगळ्या अमाऊंट मायनस करा, तुम्हाला इथे भेटणार 76,275. 76,275. सो त्याच्यावरती 2% बरोबर येते 1525. थोडा पॉइंट मध्ये फरक आला तरी टेन्शन नाहीये. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. इथे डोक्यात घ्या, डेबिट मधून सगळ्या क्रेडिटच्या अमाऊंट मायनस करायच्या, मायनस केल्यानंतर जी काय अमाऊंट भेटते 77,800 त्याला इंटू करायचं, पर्सेंटेज 2% डिवाइड करताना 100 + 2 102 घ्यायचं, तुम्हाला बरोबर इथे अमाऊंट भेटणार. आणि शेवटी क्रॉस व्हेरीफाय करून बघायचं, 76,275 इंटू 2% केल्यावर बरोबर तुम्हाला भेटलं पाहिजे 1525. सो हा प्रॉब्लेम जरी छोटा दिसत असला तरी बघा याच्यामध्ये 3 वर्किंग नोट आहे. सो नीट पूर्णपणे सोल्युशन नीट प्रॅक्टिस करा, पूर्ण व्हिडिओ लेक्चर नीट बघा. डाऊट असेल तर मला फोन करून नक्की विचारा. सो आज इथेच आपण थांबूया. थँक्यू, बाय.